पण तुम्ही गण लावान बोंबलं धिंडान बायका पोरं सोडान दीड तास देव चोळा आणि मोकार मांड्या घालून ध्यानाला बसान पप्पेच्या आई डोळ्या पुढे आणा. हे तुम्हाला सांगितलंच नाही. तुम्हाला एक आता काही लोकांनी सांगितलं नाही का बाबा ठाईच बाई सोनी काय गाजराचं चिंतन करा. ठाईच बाई याचा अर्थ असा आहे चंचल मनाला भजनात गुंतवा असं त्याचा अर्थ आहे. ठाईच बसा म्हणजे येड्या बाबडी डोळे झाकून बसा आणि पप्पेची मावशी डोळे पुढे आणा असं नाही. ते ठाईच या शब्दाचा अर्थ असा आहे तुम्ही माया बाजूला करा आणि नामात गुंतवा. आणि मग त्याला पुढचा शब्द किती सुंदर आहे करा एक चित्त. तसे 2 वाव्या झाल्या. आता अभंगाला करायची सुरुवात. तुमची ना आपली बऱ्याच दिवसानं गाठ आहे. आपलं काम थोडं वेगळं आहे. वेगळं म्हणजे नंगाट काम आहे थोडं. कीर्तनाला सुरुवात केली नाही अजून फक्त वाव्या फिट करून दिल्या 2. आता कीर्तन ऐकणाऱ्यांना 2-3 सूचना आहेत. दरिद्रेवाणी कीर्तनाला बसायचं नाही. 2 सोडून यायचं नाही. लांब बसायचं पहिल्या पंक्तीला जेवायचं चांगलं चप्पल जोड पाहायचा घर. दुसरी गोष्ट आपल्या कीर्तनाला बोलावं लागतं. बोललं तरच कीर्तन कळेल नाही तर तुमचं आपलं सूत्र बसणार नाही. आणि तिसरी शंका आहे अभंगात जर शंका असली जागेवर विचारायची. 2 महिन्यानं उत्तर देणार. पुस्तकं उलटे पालटे करून देणार पण देणार. पण मी गेल्यावर का नाहीच नाही. मला पटलं नाही. तुझं तुझ्या बायकोचं पटायला मला काय समज. आणि तुला पटाव म्हणून मी कीर्तन करतो हे तुला सांगितलं कोणी. हे तुम्हाला पटवा अथवा आता श्रद्धाकडे वळायचं आणि अभंग वळायचं. अभंग थोडा किचकट आहे. फक्त एकच ओवी फिट करा. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे. ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं ध्यान आहे. आणि कर्म हीच देवाची पूजा आहे. तुम्ही देवाकडे जाऊ नका देव तुमच्याकडे येईल असं भजन करा. 2 वाव्या फिट झाल्या. आता श्रद्धाच्या कीर्तनाला फक्त बोलावं लागेल. महिला मंडळ प्रश्न. आता कीर्तन सुरू झालं. फक्त प्रश्न उत्तर. प्रश्न माझा उत्तर तुमचं. प्रश्न तुमचा उत्तर माझं. माझा पहिला प्रश्न असा आहे माणसाला जन्माला यावं लागतं का. हा म्हणा नाही म्हणा. तुम्ही आजारी ना. हा म्हणा नाही तर नाही म्हणा. यावं लागतं. सावध राहा बरं का. आता परत घोटाळा आहे. माझा पहिला प्रश्न असा आहे जन्माला यावं लागतं का. उत्तर आहे लागतं. मग तुम्हाला प्रश्न विचारतो जावं लागतं का. तुमचं का उत्तर आहे हो. म्हणजे यावंही लागतं जावंही लागतं. उत्तर आहे का पुरावा आहे का. 2रा अध्याय उपजेते नासे नाचले पुनरपी देशे. 15वा अध्याय आगाव पजणे आणि निमणे येणे आणि जाणे. मग एकाने विचारलं मला यायचंच नाही यावं लागेल. मग एक म्हणलं मला जायचंच नाही जावंच लागेल का उपजेते. मग एकानं विचारलं का हो यावंही लागतं जावंही लागतं मग यायचंच कशाला. उत्तर 17वा अध्याय झाड जाणे जे फुले मानत जाणे जे भोले आणि भोगे जाणे जे केले कर्म पूर्व जन्मीचे. मागचे भोग भोगायला यायचं आणि भोग संपले की जायचं. अजून काही पुरावा काकडा माता माऊली पाचारिता शब्द नाही दिला मागुता. बैरा झालो निर्दयी येता. साधू संतांची निंदा केली हरिभक्ताची स्तुती नाही केली. त्याने वाचा पंगू काय प्रमाण आहे नाही. आईचं यायचं आणि भोगायचं गेलं बाबा जायचं पण कधी भोगल्यावर. आता संपलं. प्रश्न दुसरा किचकट आहे. यायचं भोगायचं आणि जायचं पण भोगल्याशिवाय जाता येत नाही. मग मी तुम्हाला 3रा प्रश्न विचारतो माणूस मरताना काही बरोबर नेतो का. तुम्ही मला उत्तर देणारे नाही. आणि हे उत्तर 1001% चुकीचं आहे. तुमचं डोकंच बंद होईल. मरताना माणूस 2 गोष्टी बरोबर नेतो वर स्वर्गात. एक त्याने केलेलं कर्म आणि त्याने कमवलेलं ज्ञान. तुळशीला घातलेलं पाणी बरोबर येणार. दिल्लीला दिलेली पंगत बरोबर येणार. गायला पाजलेलं पाणी बरोबर येणार. वारकऱ्याची केलेली सेवा बरोबर येणार. मागच्या नालायकांसाठी कमवलेलं इथंच राहणार. किती कमवा रे तुम्ही नबाड्या किती करा. एका पोऱ्याचा परपंच नाही तर एका थरकर. एक पोऱ्यावाल्याला सुद्धा पोऱ्याला हाणेले. एखादं विचारलं तुम्हाला एकच पोऱ्या का बरे मी होतो याचा पुरावा. हा आणि एक पोऱ्या ज्यांना आहे त्यांचे हाल जास्त पोरांपेक्षा जास्त आहेत. तुमचं काय मत आहे. डॉक्टर बंद अजून 10 मिनिटात सुधारणार नाही तुम्हाला कीर्तन काय.
तुम्ही पाणी किती घाला दुधात पण वसुली आहेच. यायचंय, भोगायचंय, जायचंय. मरताना दोन गोष्टी बरोबर येतात. एक त्याने कमवलेलं ज्ञान आणि त्याने केलेलं कर्म. आणि पाया पडून सांगतो, कर्म साधं करा नाही तर कसंही करा, फळ आहेच. झालं फायनल, झालं फायनल. सरकू पुढच्या प्रश्नात. आणि असं बरळायचं नाही माझ्यात नशिबी का आलं, मी आज काय केलं. ही बिकार प्रश्न देवाला विचारायचे नाही. देवाने तुला ठुला इतकीपर्यंत हेच नशीब आहे. आज तुमची माझी जर चित्रगुप्तानं डायरी उचकली आज दुपारी, तर संध्याकाळ तुम्हाला मला ठेवायच्या लायकीच्या पण नाही. एवढे लफडे आहेत आपल्या जीवनात. त्या मानानं तो दयाळू आहे म्हणून त्यानं ठुलय. सांगा बसलेली माणसं, कोणतं पाप आपल्या कोण करायचं राहिलंय बोला. कोणतं पाप राहिले आपल्या कोण. सगळे पाप आपण केले तरी देव किती दयाळू आहे, जिवंत ठुलाय. नाही तर चांगली जर डायरी वाचली देवाने निवांत चष्मा लावून, तर 10 मिनिटाच्या पुढे माया सगळं खाली ठेवायच्या लायकीचे नाहीत बोला. प्रश्न अवघड आहे. तुम्ही म्हणाले पहिले सुधारणा आम्हाला तर दुसरं काय. आणि असं बरायचं नाही काही बरोबर येत नाही असं नाही. चांगलं वागा बरोबर येणार, भजन बरोबर येणार, माळ बरोबर येणार, वारी बरोबर येणार, चांगलं कर्म येणार. इथं वळवळ करायची नाही. हे नाही चालत ते. आता पुढचा प्रश्न याच्यापेक्षा थोडा अवघड आहे. महिला मंडळ, पुरुष मंडळी, मरताना माणसाचं जातं काय. 5 मिनिटं घ्या. नुसते डाव्याचे प्रवचन ऐकायची, गप्पा आणायच्या. आणि प्रवचनकारांनी नदीवर लोक नादी लावत बसायची. त्यांच्या जाण्यानं पोकळी तयार झाली का, जी गाजर पोकळी तयार झाली काय तर. आणि त्यांची आमच्या जवळचे संबंध होते. कवा गाठ घेतली तो त्याची बाप उचलून आपला आणि याच्या बापाच्या डाव्याला भाषण आणतो. या अशी गंमत आहे. याने याचा बाप लाईट बंद करून आणलाय आणि हा बापाव कविता करायला निघालाय. बाप जाणं म्हणजे आकाश कोसळणं. कोणच्या हे सगळ्यांना पाडे. परत ऐका, मरताना माणूस 2 गोष्टी बरोबर नेतो, त्याने कमवलेलं ज्ञान. आता पुढच्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्यायचंय. मरताना माणसाचं काय जातं. बारीक ऐका महाराज बिराज कोणी. एक, तुम्ही मला म्हणणारे शरीर. नीट ऐका बघा. तुम्ही मला म्हणणारे शरीर. आता मी मरायला लागलो. मी माझ्या पोराच्या मांडीवर मी डोकं ठेवलं आणि आता मी मरायला लागलो, मेलो. मला उचलणारा कोण आहे, पोरगा. मला रडणारा कोण आहे, पोरगा. मला पेटावणारा कोण आहे, पोरगा. खांदेकरी, पोरगा. पाणी पाजणारा, पोरगा. तसं पेटत नव्हतं तर मीठ टाकलं पोऱ्यानं. त्याने कमी पडलं तर टायर वापरली. मग मला पोऱ्यानं नेलं का मी गेलो. आणि डाव्यातली बावळाट म्हणत्या त्यांना आपल्यातून जाऊन 10 दिवस झाले. ते गेलेच कुठं. ती चांगले वाटते निवांत झोपले होते. तुम्हीच त्याला सुतळीनं आवडून न्यालं ना खो. उलट त्याच्या कपड्याला ठोकळा चिटकावला तुम्ही भाऊ. हा रुपया घे पण इथून तुम्हाला कोणी नाही ना. मरताना शरीर जात नाही हे पाठ करून ठेवा. कारण शरीर तुम्ही जाळलंय, त्याची राग तुम्ही केली म्हणून शरीर जात आगवे नाशिवंत स्वभाव. किती सुंदर आहे. शरीर जात नाही. 2, तुम्ही मला उत्तर देणारे देह. तुमच्याकडे दुसरं काय. या प्रकृतीत चैतन्य आहे तर ही प्रकृती जिवंत आहे. 15वा अध्याय म्हणतो येणे, भोगणे आणि जाणे
हा स्वभाव प्रकृतीचा. म्हणजे देह जात नाही. पुन्हा डोक्याला ताण करू नका. शरीर जात नाही, देह जात. तुम्ही आजारी आहे ना, बोलत जा. शरीर जात नाही, देह जात नाही. आता तुमच्याकडे एकच उत्तर राहिलं, आत्मा. तुम्ही काय सांगणार दुसरी? आत्मा गेला बा. आत्मा जातो का? महिला मंडळ हांडा भरला पाण्यानं, हांडा वाट्यावर ठेवला, सूर्याची किरण हांड्यात पडली ना, ते हांड्यातलं पाणी, तो सूर्य केवढा आता हांड्या एवढा, आता ते पाणी बादलीत होता, बादली एवढा, ते पाणी हौदात होता, हौदा एवढा. मग सूर्य एक का अनेक? एक, पण त्याची प्रतिबिंब अनेक आहेत. तसं आत्मा एकच आहे, ही सगळी त्याची प्रतिबिंब आहे. त्याला जन्म नाही, मृत्यू नाही. आणि आत्मा कोणता खातही नाही, कोणता दूधही पित नाही. अशा गप्पा हानीत नका जाऊ, कारण तो अनादी आहे. हे ना तेव्हा त्याला जन्मही नाही, त्याला मृत्यू नाही. श्लोकच असा आहे, नैनन छेदंती शस्त्रानी नैनन दहंती पावका. उगाच आपलं काही बरळच बसायचं. ऐकणारी भेटली म्हणजे चाललं नदी होता का, खाटो मांडी घालून बसायचं बाबानं आणि बराळायचं काहीच्या काही. जरा प्रवचनकार कोणी असले तर मी काय का, उगाच बावळा डोळी करू नका. हे असं चालत नाही. आत्मा का जात नाही? तो आधी नाही आणि अंतही नाही. त्याला वव्या पागती सुंदर आहे, पाणी भिजवीत नाही, अग्नी जाळीत नाही, शस्त्र कापीत नाही. आता सरळ उत्तर सांगा. हा माझा शर्ट मळाला, मी काढून टाकला, मग मी शरीर बदलवलंय का शर्ट वव्य त्याला. जैसे जीर्ण वस्त्र सांडीचे, मग परत मी का शरीर जात नाही, देह जात नाही आणि आत्मा जात नाही. मग तुम्ही म्हणाल मारताना जात काय? माझा हात वर झाला याचा अर्थ माझ्या चैतन्य आहे, माझा वट हालतोय याचा अर्थ चैतन्य आहे. आणि चैतन्य गेलं की खाली हे चमड पडेल, याला तुम्ही पेटवा, याचा दावा घाला. याच्यातला बाकीच्यांचं कोणचं काही म्हणणं नाही. आणि ह्या नदीवर गप्पा हाणायचं बंद करा. कारण शरीर जायचा प्रश्न नाही, देह जातच नाही, कारण तो काळाचाच आहे. आणि आत्म्याला शस्त्र कापीत नाही, म्हणजे आत्म्याला जन्मही नाही. आणि वाचायचं जर असलं तर दुसऱ्या अध्यायामध्ये आत्म्याच्या पूर्ण व्हाव्या आहेत. जरा उचका. आत्मा बित्मा जात नाही. आता आपल्या बाया बावळत म्हातारी आजारी पडली, चालल्यात थोबाडवाशी भेटायला. आणि भेटायला येणारी पाहुणे इतकी नालायक आहेत आपली, त्यानं खायचं बंद केलंय ना, हा केळं घेऊन आलाय. तो 15 दिवस झाले खाईनं, हा केळं सफरचंद घेऊन निघाला थोबाडवाशी. या तज्ञ. आणि म्हातारी आजारी पडली का, मग त्या म्हातारीच्या पायथ्याला 2-4 बाया येऊन बसल्या. बावळा डोक्याजवळ बस ना, तुला जागा नाही का पुढे? ती म्हातारी खाटावर पडेल आणि पायाजवळ बसती. कोणत्या कॉलेजला होती कोणाला माहिती? आणि पायानं हातला होती म्हातारीचा. गार पडल्या आता पा हुशार, जवळजवळ. आता कोणती डिग्री घेतली का तो? आणि दुसरी लगेच ना नाकाचा शेंडा पाहते कल्ला. आता म्हातारीचे दागिने लपून ठेवा. आणि जेवढ्या कागदावर म्हातारीच्या सह्या घ्यायच्या तेवढ्या घ्या. आता जवळजवळ आता तिसरी तिच्यापेक्षा हुशार, कानाशी पाळी पाहते. खाली वाकली ना, आता पोरीला वालवा. पोरी आल्याच बरं, पोरी सुईच्या नाही येते, केळण सफरचंद आधी. आणि या बसेलच होत्या बावळा तिच्या पाया बशी. तिनं दारातूनच पाहिलं या बसेले. तिला वाटलं म्हातारी मेली. तिनं केळण सफरचंदच फेकून दिली आणि मोठ्यानं इवाळली. लोकांना वाटलं म्हातारी मेली. म्हातारीने गपक्या डोळे उघडले आणि पोरीक पाहिलं आणि मेली म्हातारी. ती पोरगी म्हणली माझ्या इतका जीव. मला डोळे भरून पाहिलं, म्हातारी गेली. म्हणजे तू दरिद्री किती याचा विचार कर. तू आल्या म्हातारी घालवली. तू जर महिनाभर आली नसती तर म्हातारी मतदान करून गेली असती. या येड्यांच्या गप्पा आहेत महाराज. हो, माणूस जाळून आलं का बायांची आयडिया. पाठी घ्यायची, पाठी राग घ्यायची, राग, आणि ती राग दिवा लावायचा आणि पाठी झाकून ठेवायची. तो दिवा खाली पेटेल
जाळून आल्या का 2-3 जणी पाठी उचकणार. हा करेक्ट. हा आणि त्या पाठीची कुठे घाण पडली का साप झाला. साप. कोणत्याही बाईनं मला सांगा आतापर्यंत म्हाताऱ्याच्या पाठीखाली कोणत्या बाईला वाघाचे पाय दिसले का? बोकड्याचे दिसू शकतात. बोकड्याचे 9 महिने त्या बिचारीनं वासरू पोटात ठेवलंय. तिला निदान पाण्यात दूध तर पिऊ दे त्याला. एकदा तरी त्याला आईचं दूध पिऊ दे. का गोरा झाल्या त्याचा व्यापार. तिने 9 महिने वजन वागवलंय. तिला वासरू पाहू देत खरं का? तू तुझ्या अवलादीसाठी त्याच्या आईचं वासरू तोडीतो. मग तुझ्या पोरीनं तुला हाणलं काय नाही रे? काही बाब नाही बा. माझ्या पोरीनं हाणायला लागत होता. हाणणार उलट उशिरा हाणलं तुला. माणसं म्हणजे माझ्याच घराचं वाटवलं कसं काय झालं? होणारच ना. अरे काय माता आहे तुम्ही. तिचा वासरू तिला पाहिजेत नाही आणि तुम्ही गण लावून देऊ हिंडता म्हणजे कोणता नियम आहे? डोकंच बंद होईल 10 मिनिटात. आणि मग नाही तर माझी सून बरोबर निघणार नाही. कस काय निघत? कस काय तुला सून चांगली मिळत? आज 80% बाहेरला एकच रोग झालाय. माझी सून मा ऐकत नाही. तू कोण शानी? तू कोण आहे तुझ्या सुनानं ऐकायला? कोण तू? तुला अक्कल आहे का काही? तुझ्या सुनाचा संबंध काय? ती तुझ्या पोराची बायको आहे. तुझी कोण? तिने तो बैल विकत घेतलाय. ती गाड्याला वापरी नाही तर टांगाल धरी. तुला काय करायचं? तिच्या बापानं 100 सगळं बैल घेतलाय. तू म्हणते माझा तुम्ही नाश्ता वज घेऊ नका. ओवी सांगा पुढीलाचे वजे आपणा माथा घ्यायचे. याला बरं म्हणजे दुसऱ्याचा वज तुम्ही आपल्यावर घेऊच नका. हे जग कसं आहे? एक ओवी आहे इतकी सुंदर. गायचं वासरू मेलं. गाय काय दूध देत नाही. शेतकरी एक आयडिया आहे. त्यानं वासरू फाडलं आणि भुसा भरला आणि गाई पुढे ठेवला. गाईनं दूध दिलं. वासराचा भोकसा ठेवून या गाई पुढे. वासराचा भोकसा गाई पुढे ठेवला आणि दूध काढलं. सगळ्या शेतकऱ्यांना म्हणलं हा प्रयोग फक्त तू गावरान गायला कर चाल. एका लाटात गडी घरात आणि तांब्या अंगणात. जर्शीला नाही. जर्शीला तू जरी प्याला तर दूध आहेच ना. काय ओवी आहे महाराज. वासराचा भोकसा ठेवून या गाई पुढे. ही 3ऱ्या अध्यायात ओवी बर का. म्हणजे त्या वासराचा काय भरलाय? भुसा. वरून वासरू आहे पण आत भुसा आहे. तसं या जगात ही मंडप भरजी बसलेत ना ही वरून माणसं आहेत. आतमध्ये घाण आहे. घाण. कायम वाईट. कोणी खरेदी घेतलेली याला पावली नाही. कोणतं लगीन जमावलेलं पावलं नाही. कोणतं उत्पन्न याला सहन होत नाही. चांडाळ्या. पण उलटी ओवी आहे 16व्या अध्यायात. ही ओवी सांगितली मी ही 3ऱ्या अध्यायातली आहे. पण 16व्या अध्यायात अशी ओवी आहे. हीच ओवी गाईचं वासरू भुसा भरून गाई पुढे जर ठुलं तर तो दूध काढणारा बुद्धिमान मानावा. वासराचा उगाना ठेवून या गाई पुढे. वासराचा भोत गाई पुढे ठेवून काढतो तो त्याला बुद्धिमान का म्हणायचं? ज्ञानोबा म्हणतात का त्यानं भुसा भरेल आहे. हे फक्त जरी असलं पण दूध काढणं म्हणून तो वासरू खोट आहे. वासरू खोटच आहे ना पण दूध खरं आहे ना. हो वासरू खोटच आहे. दूध खरं आहे आणि गाईचा पानही खरं आहे. म्हणजे जग खोट आहे पण संतन ग्रंथ खरे आहेत ना त्याला बुद्धिमान म्हणावं.